आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अमेरिका आणि इराण यांच्यामधलं युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान सध्या प्रयत्न करतोय। पाकिस्तानचा आसिम मुनीर जाऊन इराणला भेट देऊन आला। त्यानंतर पाकिस्तानमध्ये एक चर्चा देखील अमेरिका आणि इराण यांच्या प्रतिनिधींमध्ये झाली। थोडक्यात पाकिस्तान जगभरामध्ये हे प्रोजेक्ट करायचा प्रयत्न करतोय की आपण शांततावादी आहोत आणि जगात आणि संपूर्ण प्रांतामध्ये शांतता टिकवून ठेवण्यासाठी पाकिस्तानचं जे योगदान आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। पण इराणनं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की पाकिस्तानला एक्सपोज करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे इराणमध्ये मागच्या 2 दिवसांपासून इराणी मीडिया आसिम मुनीरला डबल गेम खेळणारा वगैरे वगैरे सगळं म्हणायला सुरुवात झालेली होती। आता इराणनं आणखी एक गोष्ट समोर आणलेली आहे ती म्हणजे काल पाकिस्तानचे काही दहशतवादी इराणमध्ये घुसलेले होते आणि इराणमधल्या रस्क प्रांतामध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांना इराणच्या IRGCनं कंठस्नान घातलंय। म्हणजे थोडक्यात पाकिस्तान फक्त भारतात दहशतवाद पाठवतो किंवा दहशतवाद एक्सपोर्ट करतो असं नाही, तर तो दहशतवाद तो इराणमध्ये देखील एक्सपोर्ट करतो, अफगाणिस्तानमध्ये देखील एक्सपोर्ट करतो। त्यामुळं या निमित्तानं पुन्हा एकदा इराणनं पाकिस्तानचा जो चेहरा आहे तो उघड केला आणि त्यांचा जो शांततावादी चेहरा स्वतःला प्रेझेंट करायचा प्रयत्न करतायत त्याचाही इथं एक प्रकारे पर्दाफाश झाला। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या दहशतवादी संघटनेच्या लोकांना इराणनं मारलंय त्या दहशतवादी संघटनेचा कुलभूषण जाधव यांच्याशी देखील एक संबंध आहे आणि तो काय आहे ते देखील या व्हिडिओमध्ये बघूया। नेमकं काय काय घडलंय इराण पाकिस्तान बॉर्डरवर तेही बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। इराणची जी सेमी ऑफिशियल सरकारी मीडिया संस्था आहे तस्नीम न्यूज एजन्सी, या न्यूज एजन्सीनं ही बातमी दिलेली आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की पाकिस्तानच्या ISIशी लिंक असणारी जैश अल अदल नावाची जी दहशतवादी संघटना आहे या दहशतवादी संघटनेचे काही दहशतवादी सिस्तान बलुचिस्तान जो इराणमधला एक प्रांत आहे या ठिकाणी गेलेले असताना त्यांना इराणच्या IRGCनं कंठस्नान घातलं, म्हणजे त्यांना मारून टाकलं। आता इथं ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जसं पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान आहे तसेच बलूच लोक हे इराणमध्ये देखील राहतात आणि इराणमधला सिस्तान प्रांतामध्ये हे सगळे बलुची लोक राहतात। त्यामुळे कसं आहे, जसं पाकिस्तानमध्ये बलोच लोकांना एक आपलं स्वातंत्र्य पाहिजे तसं काही लोकांना इराणमध्ये देखील पाहिजे। पण प्रत्यक्षात ही जैश अल अदल नावाची जी दहशतवादी संघटना आहे ही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीशी संबंधित नाही। म्हणजे बलुचिस्तानला स्वातंत्र्य मागणारी पाकिस्तानमधली जी दहशतवादी संघटना आहे असं पाकिस्तान म्हणतो त्यांच्याशी संबंधित नाही, तर ही पाकिस्तानच्या ISIशी संबंधित आहे। म्हणजे पाकिस्तानचा ISI ज्यांना आपल्याकडे पाळून ठेवलंय ज्यांना, ती दहशतवादी संघटना म्हणजे जैश अल अदल आहे आणि ही संघटना इराणमध्ये डिस्टॅबिलायझेशन करणे म्हणजे इराणला अस्थिर करण्यासाठी मागच्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करते। जानेवारी 2024 मध्ये त्यांनी असा प्रयत्न केला होता। जुलै 2025 मध्ये म्हणजे मागच्याच वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये त्यांनी असे प्रयत्न केले होते ज्यामध्ये काही दहशतवादी जैश अल अदलचे इराणमध्ये घुसले आणि त्यांना इराणमधल्या मिलिटरीनं मारून टाकलं। अशा घटना वारंवार या 2 देशांमध्ये घडत असतात। आता मग जैश अल अदलचं आणि इराणचं नेमकं वाकडं काय आहे, कारण यामध्ये लक्षात घ्या की जैश अल अदल नावाची जी दहशतवादी संघटना आहे ती कट्टर सुन्नी संघटना आहे आणि इराण हा एक शिया देश आहे। त्यामुळे शिया सुन्नी वादाचा इथं संबंध येतो आणि या जैश अल अदलला आपल्या पाठीशी धरून पाकिस्तान या शिया रेजिमला म्हणजे शिया राजवटीला एक प्रकारे डिस्टेबलाइज करायचा आपल्या पद्धतीनं प्रयत्न करतोय, मागच्या अनेक वर्षांपासून करतोय। 2012 साली या संघटनेची स्थापना झालेली होती आणि तेव्हापासून हा पाकिस्तानचा प्रयत्न सातत्यानं चालू आहे। यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे जानेवारी 2024 मध्ये या जैश अल अदलच्या काही दहशतवादी तळांवरती, जसं आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानवरती डायरेक्ट हल्ला केला आणि पाकिस्तानमधले दहशतवाद्यांचे तळ उडवले, तसंच काहीतरी इराणनं पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये डायरेक्ट हल्ला केला होता आणि जैश अल अदलचे तळ उडवले होते। त्यानंतर पाकिस्तानला लगेच मिरच्या लागल्या आणि पाकिस्ताननं देखील मग इराणमधल्या बलुचिस्तान प्रांतावरती हल्ला केला आणि सांगितलं आम्ही तिथले दहशतवाद्यांचे तळ उडवते। पण प्रत्यक्षात पाकिस्तानला माहिती आहे की पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी तळ आहेत ते त्यांनी निर्माण केलेले आहेत आणि इराणमधून कुठं पाकिस्तानमध्ये दहशतवादी येत नाहीत, तर बलुचिस्तान लिबरेशन ऑर्गनायझेशन ही पाकिस्तानमध्येच असणारी संघटना आहे आणि त्याच्यामध्ये लाखो करोडो लोक आहेत जे पाकिस्तानचे नागरिक आहेत आणि त्यांना वेगळा देश हवा आहे। त्यामुळे फक्त या जैश अल अदल या दहशतवादी संघटनेमुळे इराण आणि पाकिस्तानमधले संबंध एकमेकांच्यावर मिसाईल फायर करण्या इतपत ताणले होते, हे इथं लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। पण आता सध्या मग इराणने ही गोष्ट जगाला सांगायला सुरुवात का केली, तर त्याचं कारण म्हणजे पाकिस्तानचा जो डबल गेम चाललाय या युद्धामध्ये, यामध्ये पीस मेकर म्हणजे मध्यस्थाची जी भूमिका निभावतोय हे करताना पाकिस्तान एक प्रकारे काय करतोय तर अमेरिकेला
एक प्रकारे पाहिजे ती डील द्यायचा प्रयत्न करतोय असं इराणियन मीडियाचा दावा आहे। आणि त्यामुळंच आता इराणनं सुरुवात केलेली आहे पाकिस्तानचे सगळे काळे धंदे उघड करायला, आणि त्याचाच एक भाग म्हणून याच्याकडे देखील बघितलं पाहिजे। आणि म्हणूनच पहिल्यांदा एवढं सगळं चालू असताना देखील इराणच्या न्यूज एजन्सीनं ही बातमी लीक केली। आता कुलभूषण जाधव यांचा या दहशतवादी संघटनेशी संबंध कसा आला ते सांगतो। कुलभूषण जाधव इराणमधल्या एका बंदरावरती आपलं काम करत असताना बंदर अब्बास या ठिकाणी या जैश अल अदलच्या काही दहशतवाद्यांनी त्यांना तिथं किडनॅप केलं। त्यांना ते किडनॅप करून त्यांना पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये आणलं आणि पाकिस्तानमध्ये आल्यानंतर ISIच्या ताब्यात या कुलभूषण जाधव यांना देण्यात आलं आणि त्या बदल्यात ISIनं या दहशतवादी संघटनेला काही पैसे दिले असंही सांगितलं जातं। त्यामुळं यातल्या आता जैश अल अदलच्या काही दहशतवाद्यांना ऑलरेडी अननोन गनमॅननं मारलेलं आहे। त्यात आता इराणनं देखील या दहशतवादी संघटनांना मारायचं ठरवलं आहे आणि त्यांच्याबद्दलच्या गोष्टी देखील जगभरात जाहीर केल्या जातात। ही एक दृष्टीनं भारतासाठी चांगली गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो। इराणनं आतापर्यंत कायम असा दावा केला आहे की अमेरिका, इस्रायल, सौदी अरेबिया, पाकिस्तान हे सगळे देश या जैश अल अदलला मदत करतात। असं तसं करायचं कारण काय? तसं करायचं ॲक्च्युली इस्रायलला आणि अमेरिकेला काही कारण नाही, कारण त्यांनी ऑलरेडी जैश अल अदलला दहशतवादी संघटना मानलेला आहे। पण पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या दोन सुन्नी राष्ट्रांचे एकच इंटरेस्ट आहेत, ते म्हणजे या संपूर्ण प्रांतामध्ये म्हणजे मध्य पूर्वेमध्ये स्वतःला बॉस बनवणं। आता पाकिस्तान टेक्निकली मध्य पूर्वेचा भाग नाही, पण तरी देखील इस्लामी राज्यांच्या मध्ये सर्वात मोठा आवाज आपला असावा असं पाकिस्तानला नेहमी वाटत आलंय। आणि पाकिस्तान हे जगभर नेहमी सांगत देखील आलाय की आमच्याकडे अण्वस्त्र आहेत, त्यामुळं हे एक मुस्लिम राष्ट्र म्हणून पाकिस्तानला एक रुतबा दिला पाहिजे, एक मान दिला पाहिजे, जो पाकिस्तानला कुणीही देत नाही, कारण त्यांच्या खिशात काही पैसे शिल्लक नसतात। त्यामुळं पाकिस्तान एक प्रकारे प्रयत्न करतो की इराणला डिस्टेबलाइज करायचं, जेणेकरून पाकिस्तानची रेष मोठी होईल, इराणची रेष लहान केल्याशिवाय त्यांना हे जमणार नाही। त्यामुळे इराण पाकिस्तानमधलं हे दुखणं देखील या निमित्तानं पुढे आलं। बाकी सीज फायर आणि इतर गोष्टी ज्या चालू आहेत इराण आणि अमेरिका या दोन देशांच्यामध्ये त्या चालूच आहेत, त्यामध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही। डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त सांगितलं की 72 तासामध्ये काहीतरी घडणार आहे, पण तसं ते रोजच करतात, कारण त्यांच्याकडे ट्विटर आहे, त्यांच्याकडे मोबाईल आहे, त्यामुळे ते काहीही करू शकतात। ट्रुथ सोशल तर त्यांचं स्वतःचंच आहे। त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा परिणाम भारतासाठी एवढाच आहे की इराण आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक प्रकारचा फ्लॅशेस किंवा फ्लॅश पॉईंट निर्माण झालेला आहे आणि तो भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही एक व्हॉट्सअप चॅनल चालू केलेलं आहे, या व्हॉट्सअप चॅनलला जरूर जॉईन करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र।